कैलास पर्वतावर शंकर पार्वती गजाननासह वास्तव्य करून होते तेव्हाची ही कथा. एकदा शंकर निद्रिस्त असता जवळच बालगणपती खेळत होते. खेळता खेळता त्यांचं लक्ष शंकराच्या मस्तकावरील चंद्राकडे गेलं. त्याने लगेचच तो चंद्र काढून खेळायला घेतला. त्या चंद्राशी खेळत खेळत बालगणपती दूरवर गेले. थोड्या वेळाने शंकर जागे झाले. जागे झाल्यावर पाहतात तो काय, त्यांना आपल्या मस्तकावरील चंद्र नाहीसा झाल्याचं आढळलं. तेव्हा त्यांनी नंदी आणि आपले गण यांना बोलावून घेतलं आणि चंद्राबद्दल विचारलं. तेव्हा गणांनी चंद्र गणपतीच्या हातात पाहिल्याचं सांगितलं. तेव्हा शंकरांनी गणपतीकडून चंद्र घेऊन येण्यास नंदी आणि गणांना फरमावलं. हुकमाप्रमाणे गण आणि नंदी निघाले गणपतीकडून चंद्र आणण्यास. एके ठिकाणी त्यांना गणपती चंद्राशी खेळताना दिसला. त्याला ते धरायला जाणार इतक्यात गणपती एकदम गुप्त झाला आणि दूरवर गणांच्या आणि नंदीच्या दृष्टीस पडला. तिथे ते गणपतीला पकडायला गेले तर पुन्हा गणपती गुप्त झाला. अशा प्रकारे एकदा गुप्त होऊन तर एकदा प्रकट होऊन, एकदा अतिशय जड होऊन तर एकदा आपल्या श्वासाबरोबर गणांना आणि नंदीला गणपतीने झरझर केले. शेवटी त्यांच्या शक्तीची घमेंड उतरवल्यावर गण थकलेले पाहताच गणपती त्यांना शंकरांच्या पायाशी बसलेला आढळून आला आणि चंद्रही शंकराच्या मस्तकावरच होता. हा चमत्कार पाहून गण आणि नंदी शंकरास म्हणाले, अहो शंकर, चंद्र तर आपल्या मस्तकीच आहे. हे ऐकून शंकरांनी मस्तकावर हात लावून पाहिलं तर खरंच चंद्र जागच्या जागीच होता. त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून शंकराच्या गणांना गणपतीच्या अफाट सामर्थ्याची कल्पना आली आणि ते गणपतीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून लोक त्यांना गणांचा अधिपती गणपती किंवा गणांचा ईश्वर म्हणजेच गणेश म्हणू लागले. मुलांनो, गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवल्यावर उंदरालाही करंजी द्यावी लागते. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखं एवढंसं छोटं वाहन कसं वर मिळालं असेल याचं आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटं वाहन कसं बरं मिळालं असेल याचीच ही कथा. एकदा इंद्रसभेत समारंभात गाणं गाण्यासाठी इंद्रानं क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीचं बोलावणं केलं. तेव्हा घाईघाईत इंद्रसभेत येत असताना या क्रौंच गंधर्वाची लाथ तिथंच बसलेल्या वामदेव नावाच्या महर्षीला बसली. त्यामुळे वामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, तू तुरुतुरु पळणारा उंदीर होशील. त्याच्या शापानं क्रौंचाचं उंदरात परिवर्तन झालं आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. या उंदरानं पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला.
आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली. आश्रमातले पदार्थ खाऊन त्याने आश्रमवासी आणि पराशर ऋषींना भंडावून सोडलं. एवढंच नाही तर आश्रमातल्या ग्रंथ, पोथ्या, कपडे सुद्धा त्याने कुरतडून टाकले. आश्रमातल्या साऱ्या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण छे, कोणाच्याच श्रमांना यश येत नव्हतं. शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननाची प्रार्थना केली. हे गजानना, आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव. गणपतीनं मग तिथं प्रकट होऊन युक्तीनं आपला पाश त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करू लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीनं प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितलं. पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही ओसरला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटलं, तुझ्याकडून मला कोणताही वर नको, तूच माझ्याकडे वर माग. त्याचा हा उद्दामपणा पाहून गणपती लगेच म्हणाले, बर, आजपासून तू माझं वाहन हो. आणि गणपती त्याच वेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भारानं तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचं वाहन झाला. एकदा यमाच्या नगरीत खूप मोठा उत्सव चालू होता. त्या उत्सवात अनेक अप्सरा, नृत्यांगना नृत्य करत होत्या. त्या उत्सवात तिलोत्तमा नृत्य करत असताना तिच्या सौंदर्यावर यम मोहित झाला आणि त्यामुळे अनलासूर नावाचा एक भयंकर अक्राळ विक्राळ राक्षस निर्माण झाला. अनलासूर जिथे जाई तिथे अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होईल. असा भयंकर राक्षस देवांच्या मागे लागला. त्यामुळे घाबरलेल्या देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली. तेव्हा श्री गणेश बालरूपात तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अनलासुराचा वध करण्याचं आश्वासन दिलं. तेवढ्यात दशदिशा भस्म करत अनलासूर तिथे आला. त्याला तिथे पाहून सर्व देव घाबरून सैरावैरा पळत सुटले. पण बालरूपातले श्री गणेश तिथेच उभे राहिले. ते पाहून अनलासूर त्यांना गिळायला पुढे आला. पण बाल गजाननानंच त्यांना गिळून टाकलं. साक्षात अग्निरूप अनलासुरालाच गिळल्यानं श्री गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. त्यावेळी सर्व देव तिथे आले. गणेशाच्या सर्वांगाचा दाह होत असलेला पाहून ते विविध उपाय करू लागले. इंद्राने शीतल आणि अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. ब्रह्मदेवानं सिद्धी आणि बुद्धी या मानस कन्या त्याला अर्पण केल्या.
विष्णूंनी आपल्या हातातलं थंडगार कमळ दिलं. वरुणाने थंडगार जलाचा अभिषेक केला. शंकरानं आपला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला. सारे उपाय झाले, पण तरीही दाह शांत होईना. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर वाहिल्या. तेव्हा गजाननाच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले, अनेकविध उपायांनी सुद्धा माझ्या अंगाचा दाह कमी झाला नाही. दुर्वांनी मात्र माझ्या अंगाचा दाह कमी झाला, म्हणून यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल. तेव्हापासून अनलासुराचा प्रशम केला म्हणून गजाननाला कालानल प्रशमन असं नाव प्राप्त झालं. सर्व देवांनी त्या ठिकाणी एक सुंदर देवालय निर्माण करून त्यामध्ये गजानन मूर्तीची स्थापना केली आणि त्याला विघ्नहर असं नाव दिलं. एकदा ब्रह्मदेव कैलासावर शंकराच्या दर्शनास गेले असता नारदही तिथे आले होते. त्यांनी एक अपूर्व अमृतमय फळ शंकराला अर्पण केलं. शंकराजवळच तेव्हा कार्तिकेय आणि गजानन हे दोघे बसले होते. ते दोघेही त्या फळासाठी भांडू लागले. तेव्हा हे फळ कुणाला द्यावं असा शंकराला प्रश्न पडला. ब्रह्मदेवानं ते फळ कार्तिकेयाला देण्याचं सुचवलं. त्याप्रमाणे शंकरानं ते फळ कार्तिकेयाला दिलं. म्हणून गजानन ब्रह्मदेवावर रागावले. पुढे एकदा शंकर आणि गजानन ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी सत्यलोकी गेले असता शंकराचं लक्ष नाही असं पाहून गजानन उग्र स्वरूप धारण करून ब्रह्मदेवास घाबरवू लागले. गजाननाचं ते अद्भुत, उग्र आणि विद्रूप रूप पाहून शंकराच्या भालप्रदेशी असलेल्या चंद्रास मौज वाटली आणि तो गजाननाच्या उग्र रूपाची कुचेष्टा करून मोठ्याने हसू लागला. त्यामुळे गजाननाला राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. तू माझ्या स्वरूपाची निंदा करून हसलास म्हणून त्रैलोक्यातील कुणीही जीव तुझं दर्शन घेणार नाही. जे घेतील त्यांना महापातक लागेल. गजाननाच्या शापामुळे चंद्राचं पूर्वीचं सौंदर्य लोप पावलं आणि त्यास मलिन आणि दीन स्वरूप प्राप्त झाले. हे पाहून चंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि तो लपून बसला. हे वर्तमान जेव्हा साऱ्या देवांना समजलं तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. त्या सर्वांनी मिळून गजाननाची प्रार्थना केली आणि चंद्राला त्याचं पूर्वीचंच रूप मिळावं अशी श्री गणेशाची करुणा भागली. इंद्रानं चंद्राला बोलावून आणलं आणि गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे चंद्राने एकाग्र अंतःकरणाने
एकाक्षर मंत्राचा 12 वर्ष जप केला. चंद्राला झालेला पश्चात्ताप पाहून श्री गणेशांनी प्रसन्न होऊन उशाप दिला. तुझे पूर्वीचे सुंदर रूप तुला प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. तुझं दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील आणि उपवास सोडतील. तसंच तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करीन. परंतु भाद्रपद चतुर्थीस जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल. असा वर मिळाल्याबरोबर चंद्राचा मलिनपणा नष्ट होऊन तो पूर्ववत तेजस्वी झाला. तेव्हापासून गणपतीच्या मस्तकावर चंद्राची कला शोभून दिसते आणि म्हणूनच गणपतीला भालचंद्र असंही म्हटलं जातं. सांगते तेवढं माझं ऐका. तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका. मग नको कशाची ही भीती तुम्हाला. इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला. किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला. इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला.
श्री गणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे चिंतामणी. पण हे नाव त्याला कसं काय मिळालं, याचीच ही कथा. फार पूर्वी अभिजित नावाच्या राजाचा गण नावाचा एक महादुष्ट राजपुत्र होऊन गेला. हा राजपुत्र असहाय्य लोकांचा, ऋषीमुनींचा अनन्वित छळ करत असे. एकदा तो कदंबवनात शिकारीसाठी गेला असताना तिथेच असणाऱ्या कपिल मुनींच्या आश्रमापाशी आला. तेव्हा कपिल मुनींनी गणाला त्याच्या फौजेसह भोजनास थांबाव्यास सांगितलं. तेव्हा गणाला प्रश्न पडला, या मुनींच्या झोपडीत आपल्याला जेवण ते कसलं मिळणार? रानातली कंदमुळं आणि झाडपाल्याची भाजी. पण थोड्या वेळात पाहतो तो काय, झोपडी बाहेर अंगणात सुंदर प्रशस्त मंडप उभारला गेला होता. मंडपात प्रत्येकासाठी बसायला सुंदर पाट, समोर सुग्रास भोजनयुक्त चांदीच्या ताटवाट्या मांडलेल्या होत्या. कपिल मुनींनी गणासह सर्वांना आग्रह करून पोटभर भोजन वाढलं. हा थाट पाहून गण आश्चर्यचकित झाला होता. एवढ्या अल्पावधीत या मुनींनी एवढा थाट कसा उभारला असेल, हे मनात येऊन त्यानं कपिल मुनींजवळ चौकशी केली. तेव्हा कपिल मुनी म्हणाले, पूर्वी एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडल्यानं त्यानेच मला इच्छामणी चिंतामणी भेट म्हणून दिला. हे ऐकून गणानं कपिल मुनींजवळ तो मणी मागितला. पण कपिल मुनींनी नकार देताच गणानं तो बळजबरीनं त्यांच्याकडून नेला. गणानं चिंतामणी नेल्यानं कपिल मुनींना खूप दुःख झालं. त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली. तेव्हा विष्णूने त्यांना गणेशाची प्रार्थना करायला सांगितलं. मग कपिल मुनींनी श्री गणेशाची कठोर आराधना करून गणेशास प्रसन्न करून घेतलं आणि घडलेला सारा प्रकार त्यांना कथन केला. तेव्हा गणेशानं गणाकडून चिंतामणी आणून देण्याचं कबूल केलं आणि गणांवर आपल्या सैन्यासह गणेश चालून गेले. अभिजित राजानं गणास खूप समजावलं, परंतु गर्वोन्मत्त गणाने आपल्या पित्याचं काहीही न ऐकता गणेशावर चढाई केली. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झालं. गणाचं सारं सैन्य मारलं गेलं. शेवटी गणेशाने गणावर आपला परशु फेकून मारला आणि गणाचा शिरच्छेद केला. नंतर गणाच्या पित्याकडून तो चिंतामणी घेऊन गणेशानं कपिल मुनीस दिला.
पण कपिल मुनींनी तो चिंतामणी गणेशाच्याच गळ्यात बांधला आणि म्हणाले, गणेशा, हा चिंतामणी तुमच्याकडेच राहू द्या. यापुढे लोक तुम्हाला चिंतामणी म्हणूनच ओळखतील. असं म्हणून कपिल मुनींनी गणेशाला नमस्कार केला. तेव्हापासून मुळामुठा नदीच्या काठावरील कदंबाच्या वनात म्हणजे थेऊर गावी येऊन चिंतामणीचं तिथं वास्तव्य झालं आणि विनायक चिंतामणी झाला. हा थेऊरचा चिंतामणी विनायक अष्टविनायकांपैकी दुसरा विनायक आहे. मुलांनो, गणपती बाप्पा लहान होते ना तेव्हाची ही गोष्ट. कैलासावर शंकर पार्वती बाल गजाननासोबत राहत होते तेव्हा सर्व देवांचा खजिनदार कुबेर हा स्वर्गात राहत होता. हा कुबेर गर्भश्रीमंत होता. आपल्याकडची संपत्ती सतत उधळत राहण्याचा त्याला खूपच छंद होता. त्याने मोठमोठे प्रासाद बांधून घेतले होते. आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी तो सतत समारंभांचं आयोजन करून सर्व देवांना आकर्षित करत असे. त्याने कितीही उधळपट्टी केली तरी त्याचा खजिना कधीही रिता होत नसे. यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व झाला होता. असंच एकदा त्याला आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची लहर आली. म्हणून त्याने एका भोजन समारंभाचं आयोजन केलं आणि सर्व देवांना आमंत्रित करण्याचं ठरवलं. कुबेर हा शंकराचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे त्यानं सर्वप्रथम महादेवांना निमंत्रण करण्याचं ठरवलं. तो स्वतः कैलासावर शंकरांना निमंत्रण करण्यास निघाला. कैलासावर आल्यावर शंकर पार्वतींना हात जोडून कुबेरानं विनंती केली, हे देवाधिदेवा, जर तुम्ही माझ्याकडील भोजन समारंभास उपस्थित राहिलात तर माझ्या समारंभाची शोभा वाढेल. सर्व देवांमध्ये माझा मान द्विगुणित होईल. पण शंकरांनी कैलास सोडून जाणं आपणास शक्य नसल्याचं सांगून त्याला नम्रपणे नकार दिला. पण कुबेर मात्र शंकरांनी निमंत्रण स्वीकारल्याशिवाय ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी तिथंच असलेल्या पार्वतीनं शंकरांना सल्ला दिला, तुमच्याऐवजी आपला पुत्र गजानन यालाच कुबेराकडील समारंभास पाठवावं. शंकरांना हा सल्ला पसंत पडला. त्यांनी कुबेराला गणेशाला भोजनासाठी पाठवण्याचं आश्वासन दिलं. तेव्हा नाईलाजानं कुबेरानं ते मान्य केलं आणि इतर देवांना निमंत्रण करण्यासाठी कुबेर निघून गेला. समारंभाचा दिवस उजाडला. भोजन समारंभाची जय्यत तयारी कुबेरानं केलेली होती. नाना प्रकारच्या पंचपक्वान्नाचा घमघमाट साऱ्या दिवाणखान्यात भरून राहिला होता. कुबेराची आपल्या महालात दिवसभर धावपळ चालली होती. जसजसे निमंत्रित येऊ लागले, कुबेर स्वतः प्रवेशद्वारावर उभं राहून त्यांचं स्वागत करू लागला. काही वेळानं शंकर पार्वती पुत्र बाल गजानन तिथे आले. त्यांना पाहताच कुबेरानं त्याचं हार्दिक स्वागत केलं. सारे देव शंकराच्या या अद्भुत पुत्राचं दर्शन घेऊन नमस्कार करू लागले. कुबेरानं गणेशाला स्वतः भोजनाच्या पंक्तीत आणून बसवलं आणि हवं तेवढं भोजन घेण्याची विनंती केली. तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही एवढं अन्न मुदपाक खाण्यात तयार असल्याची दरपोक्तीही त्यानं केली. बाल गणेश भोजनास बसले. त्यांनी खाण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक पदार्थांची मागणी बाल गणेश करत होते.
एकामागोमाग एक पदार्थांचा फन्ना ते उडवत होते. शेवटी शिजवलेलं सारं अन्न संपलं तरीही गणपतीची भूक काही आवरेना. त्यामुळे कुबेराची मान शरमेनं खाली गेली. त्याने गणपतीला विनंती केली, अन्न मुदपाक खाण्यात अर्धवट शिजत आहे, पूर्ण शिजल्यावर तुम्हाला वाढलं जाईल. पण बाल गणेशाला आपली भूक आवरेना. तो उठून मुदपाक खाण्यात गेला. तिथे असलेले कच्चे अर्धवट शिजलेले सारे पदार्थ त्याने संपून टाकले. तरीही गणेशाची भूक आवरेना. तेव्हा ते कुबेरास म्हणाले, तुझे सारे पदार्थ संपले, आता मला अजून अन्न दे, नाहीतर मी तुझाच फन्ना उडवीन. हे ऐकून कुबेराची भीतीनं गाळण उडाली. तो पळू लागला. त्याच्या मागोमाग गणेश पळू लागले. पळत पळत ते दोघेही कैलासावर आले. कुबेराने शंकरांच्या पायाशी लोळण घेऊन घडलेली सारी हकीकत सविस्तर वर्णन केली. ते ऐकून श्री शंकर गणेशास म्हणाले, गणेशा, तू असे का करतोयस? तेव्हा गणेश श्री शंकरांना म्हणाले, कुबेरानं हवं तेवढं अन्न खाण्यास सांगितलं, पण मला पाहिजे तेवढं भोजन तो पुरवू शकला नाही. त्यामुळे माझी भूक शांत झालेली नाही, म्हणून मी कुबेराच्या मागे लागलोय. तेव्हा श्री शंकरांनी गणेशास आज्ञा केली, पार्वती मातेजवळ जा, तिनं तुझ्यासाठी थाळीत मोदक ठेवले, ते खा. त्याबरोबर श्री गणेश तिथून निघून गेले. मग कुबेर शंकराकडे क्षमा याचना करून म्हणाला, मला माझ्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. मी त्रैलोक्याला पुरेल एवढं भोजन घालू शकतो असा मला अभिमान होता. पण आपल्या पुत्रानं माझं गर्वहरण करून माझी चूक मला दाखवून दिली. म्हणून यापुढे मी कधीही गर्व करणार नाही. म्हणूनच मुलांनो, लक्षात ठेवा, गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिलं हे आपल्याला माहीत आहेच. पण व्यास महर्षी महाभारत कथन करत असता ते लिहून घेण्याचं कार्य गणपतीनं केलं होतं हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. पण जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचं ठरवलं तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करून एकट्यानं लिहून काढणं आपल्याला शक्य नसल्याचं त्यांना जाणवलं. तसंच सर्व देवांमध्ये त्यांना तोडीचा लेखनिक कोणीच आढळेना. मग महर्षी व्यास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना महर्षी व्यास म्हणाले, हे देवाधिदेवा, मी माझ्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित महाभारत ग्रंथ लिहिण्याचं ठरवलंय. पण विचार करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ते लिहून काढणं मला एकट्याला शक्य नाही. तेव्हा मला मी सांगितलेलं समजून घेऊन प्रत्येक श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजावून लिहिणारा लेखनिक सहाय्यक म्हणून हवाय. हे ऐकून ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले, हे महामुनी, तुमचा महाभारत लिहिण्याचा संकल्प स्तुत्यच आहे. तुम्ही हे सुंदर कार्य लवकरच पूर्ण करा अशी माझी खात्री आहे.
आणि तुमचं हे लेखन कार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसती पुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून तुम्ही गणेशासच तुमच्या या कार्यासाठी तयार करा. ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले आणि त्याला विनंती करून म्हणाले, हे गणेशा, ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलोय. माझ्या महाभारत लेखनकामी तुम्ही मला सहाय्य करावं अशी माझी इच्छा आहे. व्यासांचं म्हणणं ऐकून गणेश त्यांना म्हणाला, महर्षी, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण माझी सुद्धा एक अट आहे. तेव्हा व्यासांनी विचारलं, कोणती अट? तेव्हा गणेशाने महर्षी व्यासांना आपली अट सांगितली. मी लिहिताना तुम्ही न थांबता कथन करावं. जर तुम्ही मध्येच थांबलात तर माझी एकाग्रता भंग होईल. तसंच मध्ये वेळ दवडणं सुद्धा मला आवडणार नाही. मध्येच माझी एकाग्रता भंग झाल्यास मी माझ्या कामात एकसूत्रता आणू शकणार नाही. तुम्हाला जर असं न थांबता सतत सांगता येत असेल तरच मी तुमचा लेखनिक व्हायला तयार आहे. महर्षी व्यासांनी गणेशाची अट मान्य केली आणि म्हणाले, हे विघ्नहर्त्या, मला तुमची अट मान्य आहे, पण तू सुद्धा मी जे जे सांगेन ते अर्थ समजल्याशिवाय लिहायचं नाहीस. प्रत्येक श्लोकाचा अर्थ प्रथम नीट समजून घेऊन लिहिणं हे महाभारत लेखनाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजल्या वाचून लिहिणं हे कदापिही शक्य आणि योग्य होणार नाही. गणेशानंही महर्षी व्यासाचं म्हणणं मान्य केलं. मग महर्षींनी कथानकाला सुरुवात केली. प्रत्येक श्लोक सांगितल्यावर वेदव्यास गोष्ट सांगत आणि गणेश ती लिहून काढत. महाभारत कथन करता करता व्यासांच्या लक्षात आलं की गणेश अर्थ समजून घेऊनही खूपच जलद गतीने लिहू शकतोय. तेव्हा त्यांनी अधिकाधिक कठीण आणि गहन श्लोक सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा अर्थ समजून घेऊन लिहायला गणेशाला जास्त वेळ लागू लागला. तेवढ्या वेळात मग महर्षी व्यास नवीन श्लोक रचून तयार ठेवत. अशा प्रकारे महाभारत सहजतेनं पूर्ण झालं आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो. गणपती देवा तुझा किती थाटमाट, रोज रोज नैवेद्याला मोदकाचे ताट. गणपती देवा तुझा किती थाट